नमस्कार. आज आपण माहिती घेऊया डी यू मेरिडियनविषयी. डी यू मेरिडियनलाच जी व्ही मेरिडियन असं सुद्धा म्हटलं जातं आहे. तसंच त्याला बॅक मेरिडियन चॅनल असं सुद्धा म्हटलं जातं आहे. हे एक्स्ट्रा मेरिडियन आहे. हे मेरिडियन कोणत्याही ऑर्गनशी कनेक्टेड नाही आहे. तर आता आपण सगळ्यात पहिला त्याचा कोर्स आपण बघूया. याचा कोर्स आहे इट इज अ सिंगल मेरिडियन young in nature, running in the midline on the posterior surface of the body. It originates in the perineum, runs over the back up to the vertex, then over the forehead and nose in the midline and curves around the lip and ends at the junction of the upper lip of the gum. It is not connected with any organ. म्हणजेच हे जे मेरिडियन आहे हे आपल्या पेरिनियल म्हणजेच जे आपली पेरिनियलची जागा आहे, जी संडासची जागा आहे, त्याच्यापासून हे मेरिडियन तिथून पुढं चालू होतं आहे. तिथून चालू होऊन हे मेरिडियन वरती जातं आहे आपल्या पोस्टेरियर साईड ऑफ द बॉडी. इथून हे मेरिडियन वरती जातं आहे. तिथून हे मेरिडियन आपल्या व्हर्टेक्स म्हणजे आपल्या ज्या डोक्याचा सगळ्यात वरती असणारा जो भाग आहे त्याला व्हर्टेक्स असं म्हणतात. जिथं आता इथं DU20 आणि DU21 दिसते, तर तो व्हर्टेक्स आहे. त्या ठिकाणी हे मेरिडियन जातं आहे आणि तिथून पुढं हे मेरिडियन आपल्या फोरहेडवर येतं आहे, आपल्या कपाळाच्या ठिकाणी, आणि तिथून पुढं आपल्या नाकावर येतं आहे आणि नाकाच्या मिडलाईनच्या इथून खाली येऊन आपले जे अप्पर लिप आहे, वरचं लिप आहे, तिथं येऊन हे मेरिडियन संपतं आहे. तर ह्या पद्धतीचं हे मेरिडियन आहे. तर आपण ह्या मेरिडियनमधले महत्त्वाचे पॉईंट आता आपण बघूया. तर ह्या मेरिडियनमधला महत्त्वाचा पॉईंट आहे DU3. तर DU3 नावाचा जो पॉईंट आहे, हा पॉईंटचा आता आपण लोकेशन बघूया. धिस पॉईंट इज इन बिटवीन द स्पायनस प्रोसेस ऑफ द 4th and 5th लंबार वर्टिब्रा. 4थ्या आणि 5व्या लंबार वर्टिब्राच्या बरोबर मध्ये असणारा हा पॉईंट आहे. त्याचं इंडिकेशन आपण बघूया. त्याचं इंडिकेशन आहे ॲक्युपंक्चर ॲनास्थेसिया फॉर एनी डिसऑर्डर ऑफ जेनायटल ऑर्गन. जेनायटल ऑर्गन संदर्भात कोणत्याही पद्धतीचा जर प्रॉब्लेम असेल तर ॲक्युपंक्चर ॲनास्थेसिया म्हणजे जेनायटल ऑर्गनच्या ठिकाणी पेन असेल, दुखत असेल किंवा दुसरा काही प्रॉब्लेम असेल तर त्याला सुंद करण्यासाठी ॲनास्थेसिया पॉईंट हा ॲक्युपंक्चरमध्ये आहे, DU3. तर आपण या पॉईंटला जर जेनायटल ऑर्गनच्या ठिकाणी दुखत असेल तर पर्कशन मसाज ही एक मसाजची पद्धत आहे, ते आपण पुढं बघणार आहोत. तर पर्कशन मसाजसुद्धा या पॉईंटला आपण केला तर तिथल्या ठिकाणी पेन वगैरे सगळ्या गोष्टी थांबू शकतात. त्यानंतरचा पॉईंट आहे DU4. DU4 हा पॉईंट DU3च्या वरती आहे. तर आता आपण त्याचं लोकेशन बघूया. इट इज इन बिटवीन द स्पायनस प्रोसेस ऑफ 2nd and 3rd लंबार वर्टिब्रा. लंबार वर्टिब्रा 2ऱ्या आणि 3ऱ्या लंबार वर्टिब्राच्या मध्ये असणारा हा DU4 नावाचा पॉईंट आहे. तर त्याचं आपण इंडिकेशन बघूया. त्याचं इंडिकेशन आहे लंबॅगो, इम्पोटन्स, स्पर्मॅटोरोइया, रिनाल कोलिक, नेफ्रायटिस, इन्सोमनिया, हेडेक याच्यासाठी याचा वापर केला जातो आहे. त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी मॉक्झा आणि मसाज हे सुद्धा फार चांगल्या पद्धतीनं त्याचा उपयोग होतो आहे DU4 पॉईंटवर. तिथून पुढचा आपण पॉईंट बघूया. तिथून पुढचा पॉईंट आहे DU11. DU11 नावाचा जो पॉईंट आहे त्याचं आपण लोकेशन बघूया. त्याचं लोकेशन आहे बिटवीन द स्पायनस प्रोसेस ऑफ द 5th and 6th थोरॅसिक वर्टिब्रा. DU11 जे आपल्या थोरॅसिक वर्टिब्राच्या 5व्या आणि 6व्या मणक्याच्या बरोबर मध्ये असणारा हा पॉईंट आहे DU11. त्याचं इंडिकेशन आहे स्टीप बॅक
एन्झायटी न्यूरोसिस, कफ, अस्थमा, पुअर मेमरी, ॲम्नेसिया यासाठी याचा वापर केला जातो. स्टीप बॅक असेल याचा वापर केला जातो आहे. एन्झायटीसाठी, एन्झायटी न्यूरोसिससाठी याचा वापर केला जातो आहे. त्याचबरोबर कफ आणि अस्थमा असेल तरीसुद्धा याचा वापर केला जातो आहे. हा DU11 नावाचा पॉईंट आता आपण या ठिकाणी बघितलेला आहे. त्याच्या पुढचा आपण पॉईंट बघूया DU14. DU14 पॉईंट आहे त्याचं लोकेशन बिटवीन द स्पायनस प्रोसेस ऑफ द 7th सर्वायकल अँड फर्स्ट थोरॅसिक वर्टिब्रा. 7th सर्वायकल आणि फर्स्ट थोरॅसिक वर्टिब्राच्या बरोबर मध्ये असणारा हा पॉईंट आहे DU14. त्याचं इंडिकेशन आता आपण बघूया. त्याचं इंडिकेशन आहे सर्वायकल स्पॉन्डिलायटिस, स्टीप नेक, फ्रोझन शोल्डर, त्याचबरोबर मेंटल डिसऑर्डर काही असतील, मायग्रेन, इपिलिप्सी त्यासाठी सुद्धा हा चांगल्या पद्धतीनं चालणारा पॉईंट आहे. ह्याचा आपल्या शोल्डरवर फार चांगला इफेक्ट होतो आहे. त्यामुळं सर्वायकल स्पॉन्डिलायटिस, स्टीप नेक, फ्रोझन शोल्डरमध्ये अतिशय चांगला पॉईंट, अतिशय महत्त्वाचा पॉईंट असा आहे. त्याचबरोबर हा जो पॉईंट आहे हा आपल्याला आपलं हिमोग्लोबिन आणि प्लेटलेट काउंट वाढवणारा असा पॉईंट आहे. तसंच आपला ESR नॉर्मलला आणणारा पॉईंट आहे. कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराईडसुद्धा नॉर्मलला आणणारा असा हा पॉईंट आहे. त्यामुळे DU14 हा पॉईंट लोकल डिसऑर्डर म्हणजे जे आपल्या खांद्याचे प्रॉब्लेम आहेत, फ्रोझन शोल्डर असेल, सर्वायकल स्पॉन्डिलायटिस असेल किंवा शोल्डरचे काही दुसरे प्रॉब्लेम्स असतील त्याच्याबरोबरच HB वाढण्यासाठी, प्लेटलेट काउंट वाढण्यासाठी, ESR नॉर्मल होण्यासाठी, कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराईड नॉर्मल होण्यासाठी हा DU14 नावाचा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे. त्यानंतरचा आपण पॉईंट बघूया DU20 म्हणजेच DU20. तर याचं इंडिकेशन आपण याचं लोकेशन पहिला बघूया. हा इथं या ठिकाणी DU20 नावाचा पॉईंट आहे. हा याच पॉईंटला चायनीज लोक बाईहू असं म्हणतात. BAIHUI बाईहुई असं ते त्यांच्या भाषेत, चायनीज भाषेत म्हटलं जातं. तर त्याचा आपल्या इंग्लिशमध्ये असा अर्थ आहे की 100 पॉईंट्स मीट दिस पॉईंट. आणि म्हणून आपल्या श्रीलंकेमध्ये याच पॉईंटला अधिपती पॉईंट असं म्हटलं जातं आहे. कारण 100 पॉईंट ह्या पॉईंटच्या ठिकाणी एकत्र मिळतात. म्हणूनच या DU20ला अधिपती असं श्रीलंकेमध्ये म्हटलं जाते. तर याचं आपण लोकेशन बघूया. इट इज ॲट मिड पॉईंट ऑफ द लाईन जॉईनिंग द टिप ऑफ द 2 इयर्स ओव्हर द स्काल्प. म्हणजे आपल्या कानाच्या 2 टिप जर आपण एकत्र जोडले तर त्याचा बरोबर मिड पॉईंट असणारा हा पॉईंट आहे DU20. त्याचं इंडिकेशन आपण बघूया. बेस्ट सिडेटिव्ह पॉईंट इन द बॉडी, युजफुल इन सायकॅट्रिक डिसऑर्डर, पार्किन्सोनिझम, न्यूरोॲस्थेनिया, शिझोफ्रेनिया, सायकोजेनिक डिसऑर्डर्स. दिस इज मास्टर पॉईंट फॉर ऑल द फेल्स. ज्या वेळेला सगळे पॉईंट फेल होतात त्यावेळी हा पॉईंट काम करतो. DU20 हा मास्टर पॉईंट आहे आणि तो सगळ्या प्रकारच्या सायकोलॉजिकल डिसऑर्डरसाठी चालतो आणि मोस्ट इम्पॉर्टंट सिडेटिव्ह पॉईंट असा हा DU20 आहे. तर आता आपण त्याच्या पुढचा पॉईंट बघूया. त्याच्या पुढचा पॉईंट आहे DU26. तर DU26 हा जो पॉईंट आहे त्याचं आपण इंडिकेशन बघूया. त्याचं इंडिकेशन लोकेशन बघूया. त्याचं लोकेशन ॲट द जंक्शन ऑफ द अप्पर 1/3 अँड लोअर 1/3 ऑफ नेझल फिल्ट्रम इन द मिडलाईन. आपल्या जो नाकाच्या आणि ओठाच्या मध्ये जो खोलगट भाग आहे त्याला फिल्ट्रम असं म्हणतात. तर त्या फिल्ट्रमच्या वरच्या 1/3ला आणि खालच्या 1/3च्या मध्ये असणारा हा पॉईंट आहे DU26. त्याचं इंडिकेशन आपण बघूया. तर हा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे DU26. कारण ज्यावेळी पेशंटला फेंटिंग अटॅक येतो, आपण पेशंटला ट्रीटमेंट द्यायला लागलो आहे आणि पेशंटला एखाद्या वेळेस फेंटिंग अटॅक आला किंवा बाहेर जरी एखाद्याला
फेंटिंग अटॅक वेगळ्या कारणामुळे जर आला असेल किंवा इपिलिप्सी शॉक असेल, कन्व्हल्जन असेल, हिस्टेरिक अटॅक असेल, तर त्यावेळेला हा पॉईंट आपण स्टिम्युलेट केला तर पेशंट 5 ते 10 मिनटामध्ये पेशंट शुद्धीवर येतोय. असा हा पॉईंट आहे DU26. तर आज आपण DU मेरिडियन हे बघितलेलं आहे आणि ह्या मेरिडियनचे जे काही पॉईंट फॉरबिडन पॉईंट आहेत, जे काही पॉईंट आपल्याला प्रिक करायचे नाही आहेत, ते खाली मी लेखी स्वरूपात देत आहे. धन्यवाद.